शेतकरी बंधू नमस्कार. शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिक व प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमासाठी अर्ज स्वीकारणे सुरू असून शेतकरी गटांनी पीक प्रचारासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके व वाणिज्य पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, हरभरा, मोहरी, सूर्यफूल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने शेतकरी गटांनी महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिकाकरिता अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. रब्बी हंगाम या कार्यक्रमांतर्गत 31 मार्च 2024 पूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना लाभ घ्यायचा असल्यास या गटांनी प्राधिकृत सदस्यास महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची सुविधा 2 सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी गटांनी अर्ज करावेत. ज्या गटांची निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे FCFS या तत्वावर करण्यात येणार आहे. अर्ज महाडीबीटी या संकेतस्थळावर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्झी घटक, औषधे आणि खते या घटकांतर्गत करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्याकडे फार्मर ID असणे बंधनकारक आहे. शेतकरी गटांनी या संधीचा लाभ घ्यावा व रब्बी हंगामातील अनुदानित बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी त्वरित महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. तर अर्ज कसे करावेत त्यासाठी आपण या पद्धतीने अर्ज करू शकतो. सर्वप्रथम फार्मर ID चा वापर करून आपण महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करावे. त्यानंतर घटकासाठी अर्ज करा या वेळेमध्ये जाऊन बियाणे या घटकापुढील बाब निवडा येथे क्लिक करायचे. हे क्लिक केल्यानंतर या प्रकारे आपल्याला प्रोफाइल ओपन होईल. ही पूर्ण प्रोफाइल म्हणजे आपल्याला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याबद्दल ही पूर्ण माहिती भरून घ्यायची आणि नंतर अर्ज सादर करा या ठिकाणी जाऊन पेमेंट करायचे. नंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल अप्लाइड चा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल. तर अशा प्रकारे आपण अर्ज करू शकतो. तर लवकरात लवकर अर्ज करावे, कारण की यावेळेस प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती निवड होणार आहे. तर शेतकरी बंधूंनी या संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद.